पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आजोबांच्या जीवाचा धोका टळला। खूप बरं झालं। देवी आई असंच रक्षण कर त्यांचं। पण बाईसाहेबांचा खरा चेहरा जगासमोर नाही आला तर पुढेही असंच काहीतरी घडेल। बाईसाहेब शांत नाही बसणार। अद्वैत साहेबांच्या जीवाला सुद्धा बाईसाहेबांपासूनच धोका आहे। पण हे सगळं कोणाला सांगू आणि कसं सांगू? कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवणार। आणि मी मध्ये येते म्हणून कदाचित बाईसाहेब माझ्या जीवावरही उठू शकतात। देवी आई मार्ग दाखव। झालं, दुखलं नाही ना बाबा? सगळं तसंच घडणार। हे सगळं काय दिसतंय मला? देवी आई ही सगळी कोडी मी एकटी कशी सोडू? आई आता डॉक्टर म्हणालेत ना आजोबा आउट ऑफ डेंजर आहेत म्हणून। काळजी करण्यासारखं खरंच काही नाही आहे आता। नक्की बरं वाटेल ना रे बाबांना? हो आई। डॉक्टर काय म्हणाले? म्हणजे ते कधी बोलायला लागतील, काही बोलले का? डोंट नो। आज रात्री सगळ्या टेस्ट होतील आजोबांच्या। उद्या सकाळपर्यंत रिपोर्ट येतील, मग कळेल आपल्याला एक्झॅक्टली काय झालंय आजोबांना ते। म्हणजे उद्या रिपोर्ट्स मध्ये कळेल की म्हाताऱ्याला जास्त औषध दिलं होतं। चला, म्हणजे औषध जास्त दिलं म्हणून नेत्राला बाहेर काढताच येऊ शकतं। आजोबा कधी एकदा बोलतायत असं झालंय मला। होणार आहे, मलाही तेच वाटतंय। काही म्हणाले का डॉक्टर या संदर्भात? नाही, असं काही सांगितलं नाहीये डॉक्टरांनी। अरे तुला सांगायचं राहिलं, बंटी येऊन औषध देऊन गेला मला। म्हणजे त्याला बाबांचं कळलं ना, मग तो आला होता तेव्हा दिलं त्याने औषध। ऍक्च्युली आई आय एम सॉरी, मी गेलो होतो बंटी मामाकडे औषध घ्यायला, पण मला नाही जमलं ते। जमलं नाही म्हणजे? जाऊ दे, नाही मी सांगतो तुला नंतर, लॉंग स्टोरी आहे। काय झालं आधी? आई ही नेत्रा कधी कधी अशी का वागते ना हेच कळत नाही मला। मला सांग, तू आणि ती एकत्र गेला होतात ना माझं औषध आणायला, मग ती आधी आली तू नंतर आलास, असं कसं? तेच तर, तिथून मला न सांगता निघून आली ती सरळ। तशी रिस्पॉन्सिबल वागणारी वाटत नाही मला ती, बट आज आय वॉज क्लूलेस। तुला माहिती, इतकं शोधलं मी आई तिला, इतका घाबरलो होतो मी। नेत्रा अद्वैतला न सांगता म्हाताऱ्याला वाचवायला घरी आली होती। म्हणजे तिला माहित होतं की असं काहीतरी घडणार आहे। काल रात्री सुद्धा ती मध्ये आली आणि आज सुद्धा। म्हणजे तिला नक्कीच सगळं माहिती असणार आणि हेही माहित असणार की या सगळ्या मागे मी आहे। आई हो, काय झालं? नाही नाही, काही नाही।
आई डोंट वरी, बरं वाटेल आजोबांना आता. नाही अरे, ती काळजी नाहीये मला आता. मला वेगळीच काळजी वाटायला लागली. कसली? म्हणजे नेत्रा बघ ना, मला सतत असं वाटत असतं की तिच्या डोळ्यात एक आहे, तिच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. आई तशी ती खूप चांगली मुलगी आहे, पण आजचं तिचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. खूपच वियर्ड वागली ती. ड्रिंक करतोयस? मला तर वाटलं ना धोके हॉस्पिटल माटे गयेलो तू. कशाला? आजोबांना बघायला. सगळे जाऊन आले तेजस. सगळे जाऊन आले ना? गुड. मग आता मी जायची काय गरज? तेजस काय झालंय तुला? फक्त 10 मिनिट आजोबांना बघायला जाते શું થઈ જવાનું છે? आजोबांना अजून सुद्धा नाही आली आहे. मग मी काय करू? फाल्गुनी बघ, मी आत्ताच आलोय, थकलोय. आता डोकं फिरवू नकोस माझं तू. आणि तो शेखर राज्याध्यक्ष आहे ना, तो जाईल ना बघायला. जाऊन आले ना सगळे. तिकडे काय आयसीयू मध्ये जत्रा भरलीये. कटकट करू नको आता माझ्या मागे. तेजस तू एकच आजोबांना बघायला नाही गेलोस तो सगळे काय बोलणार? कोण काय बोलणार आहे? हा, कोण काय बोलणार आहे? तो शेखर राज्याध्यक्ष की त्याचा मुलगा? इथे माझ्याबद्दल विचार करायला कोणाला वेळ नाही. बोलणार कोण आहे? असं नाहीये तेजस, प्लीज. मला सांगू नको कसं काय. मी सगळ्यांना ओळखू नये इथे. आपण अख्ख्या जगाचा विचार करायचा, पण आपला विचार कोण नाही करणार. तेजस प्लीज, आपल्यासाठी, आपल्या रिलेशनशिप માટે ऍटलीस्ट तुला सगळ्यांची नीट राहायला लागेल. कसं प्रत्येक वेळी डोक्यात राग ठेवून काय होणार? हा, करेक्ट है ना? आय नो. थँक्यू फाल्गुनी. वेलकम. जा जाऊन बर्फ आण. जा जाऊन बर्फ आण. आणते, पण ग्लासमा नाही, डोक्यावरून ठेव म्हणून शांती. फाल्गुनी तू जास्त बोलते. फाल्गुनी ओके डॉक्टर. नाही चालेल, तुम्ही या घरी, आपण बोलूयात. पण डॉक्टर, एनिथिंग सिरियस? बरं ओके चालेल, या तुम्ही, आपण बोलूयात. डॉक्टर घरी येऊन बोलायचं का म्हणतात? साहेब, ब्लॅक कॉफी. साहेब तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी आणली. नकोय मला. का? हे बघ, मला प्रश्न विचारायचे नाहीत. तुमचा राग अजून गेला नाहीये का? नेत्रा तू प्लीज आत्ता इथून जा. मला नकोय ही ब्लॅक कॉफी. साहेब, साहेब तुम्हीच म्हणता ना तुम्हाला सकाळी सकाळी ब्लॅक कॉफी नाही मिळाली तर तुमचा दिवस चांगला जात नाही. घ्या ना. माझा दिवस कसा जातो याच्याशी तुला काय घेणं देणं आहे? हे बघ, मला तुझ्या आजचं काही नकोय. जोपर्यंत तुम्हाला सांगत नाहीस की तुम्हाला काल अशी न सांगता का निघून गेलीस, तोपर्यंत माझ्याशी बोलायचाही प्रयत्न करू नकोस. साहेब मी परत सॉरी म्हणते, खरंच मनापासून सॉरी, पण तुम्ही प्लीज असं रागवू नका. का नको रागवू तुझ्यावर? सांग ना मला, का नको रागवू तुझ्यावर? समज माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस तू? मी तुला असं न सांगता सोडून गेलो असतो तर काय अवस्था झाली असती तुझी? नाही, बरोबर आहे तुमचं. मी खरंच चुकले. मी समजू शकते तुम्ही काय म्हणताय. नाही समजू शकत आहेस तू नेत्रा. काल तू जेव्हा सापडत नव्हतीस तेव्हा माझ्या मनात काय काय विचार येऊन गेले नेत्रा. नेत्रा तू किती हट्टी आहेस यार. कालपासून मी तुला एकच प्रश्न विचारतोय आणि तू मला आतापर्यंत एकदाही नीट उत्तर दिलं नाहीस. काल नक्की काय झालं ते मलाही माहित नाहीये साहेब. म्हणजे मला फक्त लवकरात लवकर घरी यावं असं वाटत होतं, म्हणून मी निघून आले.
काय बोलतीयस? तुला कळतंय का नेत्रा? तुला घरी यावंसं वाटलं म्हणून तू मला न सांगता निघून आलीस. काय ना, तुला हे असं कधीही काही वाटत असेल तर तुला ट्रीटमेंटची गरज आहे. साहेब नाही होणार परत असं. प्लीज कॉफी घ्या. फेकून दे ती ब्लॅक कॉफी. आणि तू प्लीज जा इथून. अशी उभी नको राहूस माझ्यासमोर. नेत्रा, लीव. अद्वैत साहेबांना उत्तर मिळत नाही तोवर ते मला प्रश्न विचारत राहणार. कसं सांगू मी त्यांना की हे सगळं? नेत्रा, मला सांग, तू अद्वैत बरोबर बाहेर गेली होतीस ना? मग अचानक घरी कशी आलीस? आणि मला खरं खरं सांग, बाबांच्या बेडरूम मध्ये काय घडलं? तू आलीस तेव्हा रुपाली वहिनी आधीच होती का तिथे? हे तिने काही केलंय का? अगं नेत्रा, बोल ना काहीतरी. ती होती का तिथे? तिने काही केलंय का? हे बघ नेत्रा, तू घाबरू नकोस. जे काही आहे ते सगळं सांग मला. मी बघ. नाही, तू थांब, मी बघते. डॉक्टर, या ना, या. प्लीज बसा. नेत्रा, नेत्रा, पाणी घेऊन ये. डॉक्टर आलेत. डॉक्टर? डॉक्टर, काय झालंय? बाबा बरे आहेत ना? तुम्ही शेखर साहेबांना बोलवा, मी त्यांच्याशीच बोलतो. हा, हो. पाणी. आजोबा बरे आहेत ना आता? काय झालं डॉक्टर? मी आत्ताच 15 मिनिटापूर्वी हॉस्पिटलमधून आलो. काय झालंय? म्हणजे सगळं ठीक आहे ना? कारण मी निघतच होते आता. आज अद्वैतशी बोलणं झालं होतं. बाबांचे रिपोर्ट्स आलेत. म्हटलं फोनवर बोलण्यापेक्षा समोरासमोर बोलू, म्हणजे तुम्हालाही सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी येईल. काय काय झालंय बाबांना? मी आता जे काही सांगतोय ते सगळ्यांनी शांतपणे ऐका. बाबांच्या तब्येतीत सुधारणा होत होती, पण या रिपोर्टनुसार त्यांची तब्येत अजून खालावली. म्हणजे डॉक्टर, तुम्ही सांगितलं होतं ना बाबा बोलायला लागतील, लवकर बरे होतील. काहीच इलाज नाहीये का? आय एम सॉरी, पण त्यांच्या आता जीवाला खूप धोका होता. थोडक्यात वाचलेत ते. पण या वेळेला ते जास्त डिसेबल झालेत आणि आता ते कुठलीही हालचाल करू शकणार नाहीत. पण हे असं अचानक? एक्झॅक्टली डॉक्टर. आजोबा आत्ता कुठे बरे होत होते आणि नाही, हे अचानक नाहीये. हे कोणाकडून तरी घडलंय.
तुम्ही याला चूक म्हणा किंवा निष्काळजीपणा म्हणा किंवा अजून काही, पण कायद्याच्या भाषेत याला अटेम्प्ट टू मर्डर म्हणतात. गुन्हा आहे हा. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं होतं की त्यांच्या औषधाच्या बाबतीत काळजी घ्या. मी आत्ता जे नवीन औषध सुरू केलंय ते जास्त दिलं गेले. त्याच औषधाचा ओव्हरडोस झाल्यामुळे हे सगळं घडले. नेत्रा, औषध तर तू देतेस ना? अगं मी काय विचारतोय, तुझ्याकडनं झालंय का हे? तू बाबांना जास्त औषध दिलेस का? अगं बोल ना, बोल. बाबांना औषध तूच देतेस की नाही? मग 100 वेळा सांगून सुद्धा जास्त औषध कसं दिलंस तू बाबांना? अगं आम्ही तुला काय विचारतोय, तुझ्याकडनं बाबांना जास्त औषध दिलं गेलंय का? मी सगळ्यांसमोर विचारलं होतं, हिला विचारलं होतं की नाही? तुम्ही सुद्धा होतात ना डॉक्टर, तेव्हा 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 काय म्हणाली होतीस की व्यवस्थित औषध देईन म्हणून म्हणाली होतीस की नाही? अद्वैत बरोबर जाताना सुद्धा विचारलं होतं की योग्य प्रमाणात औषध दिलंयस ना बाबांना, तेव्हा दिलंयस म्हणालीस की नाही तू? मग असं जास्त औषध कसं दिलंस? अगं बाई बोल ना, हात सोडते तुझ्या पुढे. सांग असं कसं केलंस तू? सांग का दिलंस औषध जास्त? नेत्रा इथे बघ, हे बघ, मला शांतपणे सांग, तू किती औषध दिलं होतंस बाबांना? तूच दिलं होतंस ना औषध? हो, मी औषध दिलं होतं. पण मी किती औषध जास्त दिलं असणार आहे? ती बॉटल आणून दाखवा, मी स्वतः चेक करतो. नेत्रा, जा औषध घेऊन ये, जा. जा ना ग बाई, जा जा औषध घेऊन ये, जा. इकडे कुठे चाललीस तू? औषध बाबांच्या खोलीत असणार ना, मग बाबांच्या खोलीत जा. इकडे काय? बघितलं का शेखर काय प्रकार चाललाय हिचा? एक मिनिट. नेत्रा, आजोबांचं औषध आजोबांच्या रूम मध्ये असेल ना? मग तू इकडे कुठे चाललीस? माझ्या खोलीत. औषध माझ्या खोलीत आहे. अगं पण आजोबांचं औषध तुझ्या रूम मध्ये का ठेवलंस तू? आता तरी पटलं तुम्हाला शेखर? ही विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीये. काहीतरी गडबड गोंधळ घालतच राहते. आता बाबांचं औषध स्वतःच्या खोलीत ठेवण्याची काही गरज आहे का? काहीतरी घोळ असणार. आपण बघायला हवं शेखर. प्लीज चला माझ्या बरोबर. दाखव औषध. शेखरीला सांगा औषध दाखवायला. अगं बाई कांत बघतेस, दाखव ना कुठे औषध. नेत्रा, ऐकू येत नाहीये का तुला?
हिने औषध लपवलं म्हणजे हिला 100% माहित होतं की मी हेच औषध म्हाताऱ्याला देणार आहे.